जावं लागेल. काय ग, बरं वाटतंय ना? हो, इथे अगदीच व्यवस्थित काळजी घेतलेली दिसते तुझी. हो. काय ग गौरी, तुला हे घर कसं वाटतं? हा काय प्रश्न आहे? चांगलंच आहे की. आणि इथली माणसं तीही चांगली आहेत ना? बरी आहेत. त्या नंदाई चांगल्या आहेत, पवनही आणि रुद्रही. तुला खूपच आवडलेली दिसतात इथली माणसं. हो, एका दिवसात. अगं म्हणजे चांगली माणसं कळायला वेळ नाही लागत ना. तुलाही आवडली असतीलच की. तुला ओढ नाही जाणवत का त्यांच्याबद्दल? तू वर्षभर राहिलीस इथे, इतकं छान सांभाळलं त्यांनी तुला. तुला इथंच राहावंसं नाही वाटत का? इथे लोकांच्या घरात कशासाठी आणि कोणासाठी? कोणासाठी ते मी कसं सांगणार? तू राहिलीस इथे वर्षभर, तू सांग. मी कसं सांगू? आणि काय ग, इतकी कसली घाई झालीये तुला? वेळ तुझ्या लग्नाला. इतक्यात कोणी शोधायची गरज नाही. ए, माझं नाही, मला नाही राहायचं इथे. मग काय मला सून करतेस की काय या घरातली? वेडी. करायची काय गरज आहे? तू सूनच आहेस या घरची. अगं काय झालं, कशाला बोलवलंस मला? आपल्या गौरीसाठी. तिचा विचार करायला हवा आता आपण. आता गौरीचा विचार आपण कायमच करतो रेवती. हो, पण आता वेगळा विचार करायला हवा. म्हणजे कसं आहे ना, गौरी सून होती तोवर गोष्ट वेगळी होती. गौरी आपली सून आजही आहे. हो, पण ते आपल्यासाठी ना. तिच्या दृष्टीने तिची आयडेंटिटी वेगळी आहे आणि तिच्या तब्येतीसाठी आपल्याला तिला तसं ट्रीट करायला हवं. ट्रीट करायचं? तिची घराबाहेर राहायची सोय केली, आता आणखी काय ट्रीट करणार? अगं बाकीच्या गोष्टी पण असतात ना. म्हणजे हे का, गौरीला आणि तिच्या मैत्रिणीला खर्चासाठी पैसे. अगं पण कशासाठी? जेवण खाणं सगळं घरीच होतंय ना. अगं पण ती या घरातली हे तिला आठवतच नाहीये. मग तिला कसं चालेल इथलं सगळं? रुद्रने तिला आठवून द्यायचा निर्णय घेतलाय, पण अजून आठवलं नाहीये ना तिला. घरची खरी सून आहे ती. तिचा हक्क आहे या पैशांवर, या सगळ्यावर. तिला आता आठवत नाही हे खरंय, पण आपल्याला माहिती आहे ना. मग तिला दिले थोडे पैसे तर काय बिघडतं? नाही, बिघडणार काही नाही. पण मॅडम, ईश्वा, बरं झालं तू आलीस. दिलासा मिळाला. गौरीची काळजी वाटत होती ग आम्हाला. तिला कसं सावरायचं ते